श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयात वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1234. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडीजींनी गरुडाला जी आपल्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली त्या कथा विभागात आपण प्रवेश करत होतो. गरुडजींनी जेव्हा भुशुंडींना 5 प्रश्न विचारले आणि त्याद्वारे त्यांच्या समस्त गतजन्मांची स्मृती त्यांच्या हृदयामध्ये प्रगटली, त्यावेळेला भुशुंडीजींनी त्या जन्मांमध्ये आपण किती दुःख सहन केली याचा विचार केला आणि त्यांच्यापेक्षा या कावळ्याच्या देहामध्ये आपल्याला किती परमसुख मिळत आहे याची अनुभूती घेतली. या गतजन्मांच्या कथेच्या आधाराने रामभक्तीचंच महात्म्य भुशुंडीजी गरुडाला सांगू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांनी एक अशा जन्माची कथा गरुडाला सांगितली की जिथून त्यांच्या या सगळ्या परमार्थाच्या प्रवासाला एक निर्णायक वळण लागलं. ती कथा होती त्यांची मनुष्य योनीमध्ये जेव्हा ते अयोध्येला एका शूद्र वंशामध्ये जन्माला आले होते. महादेवाचे भक्त होते खरे, परंतु अत्यंत घमेंडी, अहंकारी, उर्मट, वाचाळ, दीर्घसूत्री, तापट डोक्याचे अशा अनेक प्रकारच्या अवगुणांनी ते भरलेले होते. काय करणार, काळ देखील तसाच होता. ते कलियुग होता. त्या कलियुगामध्ये कदाचित आणखीन गढूळ झालेला त्या युगातला तो काळ ज्यामध्ये भुशुंडीजी या मनुष्य जन्माची कथा गरुडाला सांगतात. या कलियुगाचे काही गुणधर्म जे भुशुंडीजींनी त्यावेळेला अनुभवले, ज्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हे कलियुग म्हणजे एक प्रकारे पापाचं मूळ आहे. जर मनुष्यात विवेक नसेल, गुरुकृपा नसेल, निश्चय नसेल तर तो वाहवत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं अशा या कलियुगात नेमके असे कुठले गुणधर्म आहेत जे जीवाला या पापामध्ये प्रवाहित करतात, ह्या कथा विभागाचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. बरन धर्म नहीं आश्रमचारी, श्रुति विरोधरत सब नर नारी, द्विज श्रुति बेचक भूप प्रजासन, को नहीं मान निगम अनुशासन, मार्ग सोई जा कहूँ जोई भावा, पंडित सोई जो गाल बजावा, मिथ्यारंभ दंभ रत जोई, ताकहूँ संत कही सब कोई, सोई सयान जो परधन हारी, जो कर दंभ सो बड़ आचारी, जो कह झूठ मस्खरी जाना, कलिजुग सोई गुणवंत बखाना, निराचार जो श्रुति पथ त्यागी, कलिजुग सोई ज्ञानी सो बिरागी, जाके नखरु जटा बिसाला, सोई तापस प्रसिद्ध कलिकाला, अशुभ वेशभूषण धरे भच्छा भच्छ जे खाई, तेई जोगी तेई सिद्ध नर पूज्यते कलिजुग माही, जे अपकारी चार तिन्ह
कर गौरव मान्यतेई, मन क्रम बचन लबारतेई, बकता कलिकाल महू, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, भुशुंडीजींनी ज्या या अयोध्येमध्ये जन्म घेतला, परंतु त्याची महती त्यांना कळू शकली नाही. जे हे युगच त्यासाठी मुळी जबाबदार होता. ज्या युगामध्ये मनुष्याची बुद्धी भ्रष्ट केली जाते, त्याच्यामध्ये बुद्धिभेद केले जातात, त्याच्याकडून त्याची स्वाभाविक असलेली श्रद्धा काढून घेतली जाते, असे हे विलक्षण कलियुग. आणि योगायोग असा आहे की आम्ही देखील सर्वजण त्याच युगामध्ये आत्ता जगत आहोत. त्यामुळं भुशुंडीजींचं हे चरित्र आम्हाला आमच्या जीवनाच्या अतिनिकट वाटणारं, या कलियुगाचे गुणधर्म हे आम्हाला विशेषत्वाने बुद्धीला पटणारे असे गोस्वामीजी या चौपायांमधून आम्हाला सांगत आहेत. गोस्वामीजींनी गेल्या दोह्यातच सांगितलं की सुनु हरी जान ज्ञान निधी, कहूं कछुक कली धर्म. काही मी कलीचे धर्म सांगतो, सगळे तर सांगता येणं मला शक्य नाही, कारण ते पापाचं मूळ आहे, पापाची ती खाण आहे. किती त्याचं मी बखान करू, किती मी त्याचा विस्तार करून सांगू, परंतु काही मोजके गुणधर्म मी तुला सांगतो. हे श्रीहरीचे वाहक, ते मन लावून लक्ष देऊन ऐका. काय आहे कलियुग? बरन धर्म नाही आश्रमचारी. ज्या या कलियुगामध्ये प्रत्येक वर्णाला जो धर्म त्याच्या कर्माच्या आधाराने दिलेला आहे, तो वर्ण धर्मच विसरला जातो. दासबोधामध्ये समर्थ त्याला वर्ण संकर म्हणतात. ही एक समाज व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने लावून देण्यात आली होती की ज्याचं जे बलस्थान आहे त्या बलस्थानाच्या आधाराने जर त्याने कर्म केलं तर समाज हा स्वाभाविकपणे वृद्धिंगत होऊ शकतो, त्याचं उत्थापन होऊ शकतो, त्याचा विकास होऊ शकतो. ज्याला म्हणतात ना की कोअर कॉम्पिटन्सी, प्रत्येक वर्णाची एक कोअर कॉम्पिटन्सी आहे आणि ती आपल्या धर्माने अतिशय अचूकपणे ओळखली. त्यामुळं ब्राह्मण वर्ण जो आहे त्याच्याकडे अध्ययन, अध्यापन आणि त्याचबरोबर या समाजाला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी या वर्णाश्रमाच्या आधाराने दिलेली आहे. जो क्षत्रिय आहे, ज्याचा कोअर कॉम्पिटन्सी आहे वीरता, जो युद्धामध्ये निधड्या छातीने लढू शकतो, त्याचं कार्य आहे या समाजाला संरक्षण देणं, बळकटी देणं, त्याला त्याचे व्यवहार करायला अतिशय अनुकूल असं वातावरण निर्माण करून देणं, हे क्षत्रिय धर्माचं कार्य आहे. तर वैश्य धर्म हा व्यापार प्रणीत आहे. यांनी उद्योग करायचे आहेत ज्याच्यामुळं समाजामध्ये आर्थिक उलाढाल होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक बाजारपेठांमधून स्वस्तातला स्वस्त आणि उत्तमातला उत्तम असा माल आपल्या प्रत्येक जनसामान्यांना मिळू शकेल. हे या वैश्य धर्माचं खऱ्या अर्थाने स्ट्रेंथ आहे, त्यांची ताकद आहे. आणि शूद्र समाज, अंत्य समाज हा स्वाभाविकपणे सेवा धर्माचा समाज राहील, ज्यांना या समस्त समाजाच्या आधाराने एक सहाय्य मिळेल, मार्गदर्शन मिळेल आणि त्याचबरोबर समाजामधला एक महत्त्वाचा घटक या रूपाने त्यांना देखील या सेवा धर्मामध्ये सामावून घेतलं जाईल. किती सुंदर वर्णाश्रम व्यवस्था आहे. नाथ भागवतामध्ये नाथांनी याला पूर्ण पुरुषाची ही वेगवेगळी अंग सांगितलेली आहेत. ब्राह्मणाला मुख म्हटलेलं आहे, तर क्षत्रियाला बाहू म्हटलेलं आहे, वैश्याला मांड्या म्हटलेलं आहे, तर शूद्राला या भगवंताचे चरण म्हटलेले आहेत. म्हणजे सेवा करणारा भगवंताच्या चरणांसारखा आहे. एवढं मोठं स्थान या नाथ भागवतासारख्या ग्रंथातून किंवा आपल्या श्रीमद भागवत सारख्या ग्रंथामधून
या वर्णव्यवस्थेला देण्यात आलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये एक सर्वसामान्य स्थिती सर्वांना प्राप्त व्हावी ही चांगली गोष्ट आहे, त्यात काही चुकीचं नाहीये की एखाद्या कुठल्या कार्याची मक्तेदारी एका विशिष्ट समाजाकडेच असावी, हे देखील चुकीचं आहे. परंतु ते करत असताना त्या समाजाने आपली मूलभूत कार्य सोडता कामा नयेत. नाहीतर आपण म्हणतो ना की हातचं सोडायचं आणि पळत्याच्या पाठीमागं धावायचं, यामध्ये हातात काहीच पडत नाही. त्याप्रमाणे ब्राह्मण समाज देखील आपलं अध्ययन, अध्यापन, आपलं उपासना या गोष्टींना परे झाला. तो देखील वैश्यांसारखाच पैशा अडक्याच्या मागे लागला. क्षत्रिय समाज ज्याचं कार्य आहे एक प्रकारे या समाजाला संरक्षण देणं, परंतु तो देखील आत्मकेंद्रित झाला. वैश्यांप्रमाणे तो देखील स्वतःचं अर्थार्जनाकडे विशेष लक्ष देऊ लागला. वैश्य समाज हे विसरून गेला की आपण करत असलेल्या व्यापारातून समाजाला आपण सेवा देणं हे आपलं कार्य. या उलट आपल्या स्वतःच्या तुंबड्या भरणं हीच जर मनोभूमिका झाली तर हा वर्णसंकरच होणार. आणि तीच कथा अंत्य समाजाची देखील आहे. सज्जनो, प्रत्येक वर्णातल्या काही व्यक्तींनी इतर वर्णातली कामं केली तरी काही हरकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतात. सहिष्णुता ही वर्णाश्रमांमध्ये देखील आहे. परंतु वर्णसंकर होण्याच्या दिशेने आमची पावलं झपाट्याने का पडतायत? कारण आम्ही आमच्या मूळ धर्मांना विसरून गेलो. मूळ आम्हाला जी कार्यव्यवस्था दिलेली आहे ती विसरून गेलो. त्यामुळं अगदी एकच उदाहरण द्यायचं झालं तर बघा, जुन्या काळी ब्राह्मणांच्या घरामध्ये मुलं शिकायला असायची गुरुकुल पद्धतीने. त्यांच्या घरामध्ये सेवा करायचे. ते शिक्षक देखील अगदी आपल्या घासातला घास काढून मुलांना आपल्याच घरात ठेवून घ्यायचे, शिकवायचे, मोठं करायचे. आज ज्यांची वय 70-80 वर्षाची ती लोक किती अभिमानाने सांगतात की मी सरांच्या घरी राहून शिकलेलो आहे, मी सरांच्या घरी सेवा केलेली आहे. मग ते कुठल्या वर्णाश्रमातले आहेत तो प्रश्न नसतो. परंतु ब्राह्मण समाजाने अशा पद्धतीने अध्यपनातून समाजाला किती उंच स्तरावरती नेलेलं आहे हे आपल्याला दिसतं. परंतु या आजच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या नियमांनी जेव्हा आपण बांधलं जातो तेव्हा लक्षात येतं की त्या एकंदर अध्ययन अध्यापनाचा दर्जा देखील खाली घसरू लागलाय. आपण म्हणाला हो असं कसं म्हणू शकता? सज्जनो, ज्या समाजाची संस्कृती बिघडत चाललेली आहे, ज्या समाजामध्ये मुलं 10वी-12वीच्या परीक्षांना अभ्यास करण्यापेक्षा कॉपी कशी करता येईल याचा विचार करतात, याचाच अर्थ कुठेतरी संस्कार चुकतायत. कुठेतरी अध्ययन अध्यापन करून घेणाऱ्या व्यक्ती त्यांच्या या रोलला न्याय देऊ शकत नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे गोस्वामीजींनी एका वाक्यामध्ये त्याचं वर्णन केलं की बरन धर्म नाही आश्रमचारी. चारीही आश्रमांमध्ये वर्णधर्म हा राहत नाही. मनुष्य देखील आपल्या आयुष्याच्या 4 आश्रमांमध्ये नीट राहू शकत नाही. जो गुरुकडे जाऊन अध्ययन करायचा आश्रम आहे, जो गृहस्थाश्रम आहे, जो वानप्रस्थाश्रम आहे, जो संन्यास आश्रम आहे, त्यामध्ये देखील मनुष्य संसारातच लुडबुड करत राहतो. तो आपापल्या वयानुसार वागायला देखील शिकत नाही. ही देखील आम्हाला या आजच्या कलियुगामध्ये दिसणारी परिस्थिती आपण नाकारू शकत नाही. आणि त्यामुळं गोस्वामीजी जेव्हा आम्हाला एक छोटंसं विधान सांगतात तेव्हा त्याचं दर्शन आम्हाला आजूबाजूला घडतच असतं. 4ही आश्रम राहत नाहीत, 4ही वर्ण धर्म राहत नाहीत. स्त्री पुरुष वेदांच्या विरोधामध्ये लागून राहतात. बघा, मनुस्मृतीसारखा ग्रंथ हा खरं तर ज्यांनी अभ्यासला आहे, ज्यांनी वाचला आहे, त्याच्यामध्ये काहीच त्यांना वेगळं दिसणार नाही. मनुष्याने कसं जगावं याचा मार्ग दाखवणारा तो ग्रंथ आहे. परंतु अशा धर्माला आपण आज जाळून टाकतो. बऱ्याचदा अशा ग्रंथांना आपण अव्हेरून टाकतो. कुठल्या तरी चुकीच्या विधानांनी आपण आपली दिशाभूल करून घेतो. समर्थांसारख्या दासबोधाच्या ग्रंथामध्ये देखील नेमके काही समासांमधले काही निवडक अशा ओव्यांच्या आधाराने आपण दासबोधासारख्या समासाचा, त्याच्या ग्रंथाच्या, या अमृत तुल्य ग्रंथाचा अव्हेर करून बसतो.
खरोखर गोस्वामीजींनी आपल्याला सांगितलंच ना की दंभिन निज मती कल्पी करी प्रगट किये बहुपंथ, तशी अवस्था आहे आजच्या काळामध्ये. जुनं ते सोनं असतं. या संतांनी आपल्या आत्मानुभूतीने लिहिलेले हे ग्रंथ हे आमच्यासाठी लिहिलेले आहेत, परंतु या कलियुगाने आमच्या बुद्धीमध्ये भेद करून टाकला. या ग्रंथांवरची असलेली आमची श्रद्धा काढून घेतली त्यांनी. गोस्वामीजी म्हणतात द्विजश्रुती बेचक भूप प्रजासन. जे ब्राह्मण आहेत ज्यांनी निशुल्क रीतीने किंवा अत्यंत अल्प दरात भिक्षेच्या आधाराने या वेदाध्ययनाचा मार्ग स्वीकारून समाजाला घडवायचं असतं, त्याचं महात्म्य ज्यांना सांगायचं असतं, तो ब्राह्मण समाज वेद विक्रय करायला निघाला. फार मोठं शल्य आहे सज्जनो समाजामध्ये. हे का समाजामध्ये क्रांती घडत नाही? आज अनेक सुंदर सुंदर ज्ञानी पंडित लोक आहेत, ब्राह्मण वंशाचे आहेत, ब्रह्म उपासक आहेत, परंतु त्यांची व्यासपीठावरती वासना ही पैशामध्ये अडकलेली आहे. एका कथेचे किती, एका कीर्तनाचे किती, एका प्रवचनाचे किती, अशा रीतीने वाटाघाटी होतात आणि मग जिथं 2 पैसे जास्त मिळत आहेत अशा ठिकाणीच केवळ कथा कीर्तन करण्याचा हव्यास या व्यासपीठांवरून आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. जे पुजारी ब्राह्मण आहेत, जे वैदिक पद्धतीने समाजामध्ये अनेक प्रकारची व्रत, वैकल्य, पूजा हे समाजामध्ये घडवून आणत असतात, आपल्या लक्षात येतं की अनेकदा ते देखील अध्ययनामध्ये कुठेतरी कमी पडतात, कच्चे पडतात. त्यामुळं आपण आपला हा अभ्यासाचा प्रांत सोडतो. एकदा का जसं लहानपणी आपल्याला सांगायचे की पैसे एकदा खुळखुळू लागले खिशामध्ये की विद्या ही नाहीशी व्हायला लागते. त्यामुळे लहानपणी आपल्याला विशेष पैसे दिले जायचे नाहीत. सज्जनो, वेदाध्ययन करताना देखील जर त्याच्यामधून मिळणारा पैसा हा एकदा का ते वेद सांगणाऱ्या व्यक्तीला उत्कृष्ट करू लागला की स्वाभाविकपणे तो या वेद विक्रय करणाऱ्या ब्राह्मण समाजाचा एक भाग होऊन जातो. सगळे त्यामध्ये नाहीत, परंतु आजच्या या कलियुगामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी या गोष्टींचं दर्शन होतं. जे क्षत्रिय आहेत, जे राजे झाले पाहिजे, ज्यांनी प्रजेचं रक्षण केलं पाहिजे, ज्यांनी राज्य केलं पाहिजे, कशासाठी राज्य करायचं, काय साधायचं आहे राजकारणातून? समाजाची सेवा, समाजातील अंत्यज व्यक्तीचा विकास हे राजकारणाचं ध्येय आहे. हे राज्य मिळवणाऱ्या, राज्य करणाऱ्या राजाचं प्रमुख ध्येय आहे. परंतु आजच्या काळामध्ये आपण बघतो ना की ज्या व्यक्तीला दुसरं काहीच करता येत नाही, तो आपले गावागावांमध्ये पांढरे कपडे घालून होतकरू राजकारणी या रूपाने आपल्याला दिसत असतो. का रे बाबा राजकारण करायचे, काय साधायचं याच्यातून? जरी वरवर काही गोड भाषेत शब्द बोलले तरी अंतस्थ हेतू हाच असतो की काहीतरी करून कुठलं तरी एखादं पद मिळवायचं, लोकप्रतिनिधी व्हायचं, आणि मग लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे काय काय प्राप्त होतं, काय काय सुख मिळतं. कित्येक पिढ्यांचं आपल्याला धनधान्य साठवता येऊ शकतं. त्यासाठी असणारे वेगवेगळे मार्ग हा काही व्यासपीठाचा विषय नाही, परंतु सत्ता मिळवायची कशासाठी? प्रजेचं हित साधण्यासाठी. हा क्षत्रिय धर्म आहे. परंतु जर प्रजेला खाऊन त्यांच्या मुखापर्यंत आलेला घास हिरावून घेऊन मला केवळ राजकारण करायचंय, तर असे क्षत्रिय देखील समाजाला काय उपयोगाचे आहेत? आणि आजच्या कलियुगामध्ये आम्हाला हे दिसतंच, वारंवार दिसतं. गोस्वामीजी म्हणतायत की वेदांची आज्ञा कोणीच मानत नाही. वेद कंठस्थ करणारे देखील वेदांची आज्ञा मानत नाहीत. गुरुचे अनुग्रहित देखील गुरुची संपूर्ण आज्ञा मानत नाहीत. एक प्रकारे समाजामध्ये हा आज्ञा न मानण्याचा गुणधर्मच आपल्याला आजच्या काळामध्ये दिसून येतो, ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे नाव देतो. प्रत्येक वेळेला तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं हे काही खरं नाही, अशा पद्धतीने आजची मिसरूड फुटलेली मुलं देखील आई बापांना बोलून दाखवतात. खरं तर आई वडील
हे मुलाचे सहज हितकर्ते आहेत. ते त्याला जे सांगतात ते काही वेदबाह्य नाहीये. परंतु आम्हाला कळतं, आम्ही आमचं आयुष्य व्यवस्थित जगणार या भूमिकेमुळं घराघरांमध्ये आपल्याला संघर्ष दिसतो. हे सगळं या कलियुगामध्ये असलेली लक्षणं आम्ही सगळी जण अनुभवत आहोत. कोणीही मान निगम अनुशासन, कोणीही आज्ञा पालन करायला तयार होत नाहीये. आपण काही दोह्यांच्या पूर्वी एक पिता के विपुल कुमारा ती चौपाई वाचलीच, अभ्यासली, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवरती मोठी होतात, परंतु एक त्याच्यातला पुत्र हा आपल्या वडिलांच्या सेवेमध्ये राहतो. आणि त्याचं आणि वडिलांचं असलेलं प्रेम हेच रामाचं आणि भक्ताचं प्रेम आहे, असं गोस्वामीजींनी आपल्याला अतिशय सुरेख पद्धतीने समजावून सांगितलं. सज्जनो, आजच्या काळामध्ये देखील नावलौकिक मिळून मोठी होणारी मुलं तर अनेक मिळतात, परंतु आपल्या आई वडिलांसाठी, त्यांच्या सेवेसाठी, त्यांची जबाबदारी घेऊन त्यांचं मनापासून करणारा पुत्र किती मिळतील. खरोखर या कलियुगामध्ये आम्हाला या अशा अनेक गोष्टींचं दर्शन घराघरांमधून होत असतं. गोस्वामीजी म्हणतात, मार्ग सोई ज्या कहूं जोई भावा, पंडित सोई जो गाल बजावा. ज्याला जे चांगलं वाटलं त्याने तोच मार्ग हा योग्य आहे असं समजलं आणि त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात केली. आजच्या काळामध्ये आमची निश्चय करण्याची जी शक्ती आहे ना बुद्धीची, ती अत्यंत अल्प झालेली आहे. अहो, इथं विवाह देखील लोक लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये बदलून टाकतात. नाही पटलं तर काय, लगेच घटस्फोट द्यायला देखील तयार असतात. अशा या काळामध्ये मनुष्य नेमकं आपल्या आयुष्यामध्ये श्रेयस काय आहे हे कसा निश्चय करू शकेल? जे त्याच्या 1-2 दिवसाच्या अनुभवाला आलं, जे त्याच्या मनाला भावलं, त्याला वाटतं की अरे हेच सत्य आहे आणि तो त्याच मार्गावरती चालू लागतो. जुने ऋषी मुनी, साधू संत यांनी जे काही मार्ग अनुसरलेले आहेत, शतकानुशतक अनुसरलेले आहेत, त्याला आम्ही कालबाह्य समजायला लागतो. असं वाटतं की ते अडगळीचे मार्ग आहेत. बघा, गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये आपणच बघितलं असेल की अनेक संप्रदाय निर्माण झाले. वेगवेगळी इंग्लिश नावं असलेली अशी स्पिरिच्युअल कोर्सेस, स्पिरिच्युअल ज्याला म्हणता येईल संघटना, यांची निर्मिती झाली आणि अनेक लोक आज त्याला वाहून घेतात. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही, चुकीचं नाही. परंतु हे करत असताना एखादा मनुष्य, एखादा भोळा भाबडा मनुष्य भगवंताचं नामस्मरण करत असेल तर त्याची ती कुचेष्टा करतात की अरे काय करत बसलाय हे. ध्यानाचा मार्ग बघा, प्राणायामाच्या आधाराने तुम्ही साधन करून बघा. असे गुरु हे समाधीमधले ठेवून तुम्ही कशा पद्धतीने उपासना करता? गुरु तर देहाने पाहिजेत. आमचे गुरु देहाने, चला मी तुम्हाला नेतो. एक प्रकारे एक मार्केटिंगचं जाळं असतं बघा सज्जनो. बऱ्याचदा आम्हाला हे खूप काळ व्यतीत केल्यानंतर जाणवतं. माझी अशी काही मंडळी ओळखीची आहेत की जी 2-2, 4-4, 5-5 वर्षे या संघटनांमध्ये काम करत राहिली आणि नंतर एक दिवशी अचानक सगळ्यातून निवृत्ती घेतली, बाहेर बसले. म्हटलं काय झालं? नाही हो म्हणे, काही अर्थ नाही, सगळा बिझनेस आहे, मन विटून गेलं माझं. अरे, म्हणजे एक प्रकारे या सगळ्या गोष्टींमधून मनुष्याला जे शाश्वत समाधान द्यायचंय ते हे आजच्या काळामध्ये मशरूमच्या पिकांसारखे आलेले संप्रदाय देऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, कारण मुळात तेच त्यांच्याकडेच नाहीये. ज्या या शाश्वत समाधानाचा शोध भक्तीमध्ये आहे, ती भक्ती मनापासून कोणाला करायची नाही आणि भक्तीचं अवडंबर मात्र सर्वांना करायचंय. खरं तर भक्ती करण्यासाठी काहीच लागत नाही. घर बसल्या राम भेटणे, श्री महाराज म्हणतात. तुम्ही फक्त घरामध्ये बसून नामस्मरण करा, तो मिळतो. परंतु आम्हाला कुठेतरी पैसे खर्च केल्याशिवाय, कुठल्या तरी संघटनेचा भाग झाल्याशिवाय आपण अध्यात्म करत आहोत असं वाटतच नाही. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा अशा या सगळ्या मार्केटिंगच्या तंत्रांमध्ये अडकून जातो आणि ना आमच्या हातून परमार्थ घडतो, ना ही जी निष्काम भक्तीची पाऊलवाट
या संतांनी आम्हाला सांगितली त्या मार्गावरती आम्ही चालू शकतो. आजच्या काळामध्ये अनेक व्यासपीठावरून लोक परमार्थ सांगतात, चांगली गोष्ट आहे. समाजाला गरज आहे या सर्व ग्रंथांच्या सूत्रांची, तत्वांची माहिती विस्ताराने सांगण्याची. परंतु हे सगळं होत असताना एक विचार मनामध्ये येतो की मग समाजामध्ये क्रांती का घडत नाही? अनेक लोक नामाला का लागत नाही जसे श्री महाराजांच्या काळामध्ये लागले? आज हा एक प्रकारे बुद्धिभेद आमच्यामध्ये का होतो? कारण गोस्वामीजी म्हणतात की जो फुशारक्या मारतो तोच आजच्या काळामध्ये पंडित मानला जातो. पंडित सोई जो गाल बजावा. गाल बजावा म्हणजे फुशारक्या मारणं. आपण बघा आजच्या काळात बघतो की एखादा जर शुद्ध परमार्थ सांगत असेल तर लोक कंटाळून जातात, म्हणतात काय तो शुद्ध परमार्थ, ठीक आहे सगळं माया ब्रह्म ही सगळी तत्व तुम्ही सांगता. परंतु जर एखादी व्यक्ती आपले अनुभव सांगू लागली व्यासपीठावरून की मला हा दृष्टांत झाला, मग मी पुढे गेलो, मला तो दृष्टांत झाला, मग मला अशी अनुभूती आली, मग मला ते भेटले, अशा गोष्टी जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला वाटतं काय दिव्य आहे हे सगळं. ठीक आहे, मी सर्वच लोकांचे अनुभव हे चुकीचे आहेत असं म्हणत नाही, परंतु आजच्या या विज्ञान युगामध्ये जिथं आम्ही परग्रहांवरती जाण्याची भाषा करतो तिथं आम्ही अध्यात्माच्या नावाखाली किती अंधश्रद्धांमध्ये अडकून पडतो हे आम्हाला कळत नाही. कारण आम्ही त्या व्यासपीठावरून जो स्वतः फुशारक्या मारणारा माणूस आहे त्याच्या प्रभावाखाली येतो, त्याला आम्ही पंडित समजून बसतो. आणि जो शुद्ध परमार्थ सांगतो, जो तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, जो निष्काम आहे, ज्याला स्वतःचं असं कुठलंच महात्म्य नाही, जो स्वतःला अत्यंत लहानातला लहान समजतो, अशा व्यक्तीला मात्र तुम्ही किंमत द्यायला तयार होत नाही. आणि हे आम्हाला आजच्या काळामध्ये अगदी स्पष्टपणे आजूबाजूला दिसतं. मिथ्या रंभ दंभ रत जोई ता कहूं संत कहही सब कोई. जो मिथ्या आरंभ करतो, अवडंबर रचतो आणि जो दंभामध्ये मग्न आहे त्यालाच सर्वजण संत म्हणतात. बघा, गोस्वामीजींनी संतांची लक्षणं आपल्याला वारंवार रामचरित मानसमध्ये सांगितलेली आहे. देवर्षी नारद प्रभू रामचंद्र संवाद आठवा, भरत हनुमंत आणि प्रभू रामचंद्र संवाद उत्तरकांडातला आठवा. संत कोण आहे याचं प्रभू रामचंद्रांनी अत्यंत विस्ताराने आपल्याला दर्शन घडवून दिलेलं आहे. आम्ही हे सगळं ग्रंथांमध्ये वाचतो, ऐकतो, परंतु जेव्हा आम्हाला एखाद्या व्यक्तीच्या विषयी मत बनवायचं असतं तेव्हा संत ही पदवी आम्ही कोणाला देतो? जो मिथ्या आरंभ करतो, जो अवडंबर रचतो, एक प्रकारे साधा भक्तीचा मार्ग सोडून जो क्लिष्ट मार्ग सांगतो, हे सगळे मार्ग सांगण्यासाठी पैसे घेतो, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे मोठे आश्रम उभारतो, लोकांना आपल्या या सर्व प्रभावाने सकामतेकडे वळवतो, हे अवडंबर आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून जो स्वाभाविकपणे दंभ रचून ठेवतो, ज्या दांभिकतेच्या आधाराने तो अनेक भोग भोगत राहतो, अनेक विषय उपभोगत राहतो, परंतु या सगळ्या गोष्टी करत असतानाही समाजाच्या समोर मात्र आपली प्रतिमा एखाद्या प्रभावी संताप्रमाणे जो ठेवतो, कलियुगामध्ये अशा व्यक्तीला सर्वसामान्य लोक संत म्हणतात आणि त्याच्या पाया पडण्यासाठी अत्यंत मोठ्या संख्येने त्याच्या भोवती जमू लागतात. पुन्हा हा डिस्क्लेमर आहे, मी सर्वांच्यासाठी सर्वसामायक असंही विधान करत नाही, कारण की आजच्या काळातही अनेक प्रभावी, अनेक आध्यात्मिक अधिकारी असे संत आहेत ज्यांचं आचरण अतिशय शुद्ध आहे. परंतु जर आपण एक सर्वसाधारण भूमिकेतून आजचा काळ बघितला तर लोक अश्रद्ध का होतात, तरुण पिढी परमार्थाकडे का वळत नाही, याचं उत्तर आम्हाला इथं देखील सापडतं की तरुण पिढी ही फार हुशार आहे. त्यांच्या लक्षात येतं
की हे सगळं दिखावा आहे, खोटं आहे. आणि त्यामुळं या भूमिकेमधून ते इतके टोकाला जातात की एखादा खरा संत जरी त्यांच्या समोर आला तरी ते आपल्या डोळ्यावरती लागलेला हा परीक्षेचा गॉगल काढू शकत नाहीत. त्यामुळे सज्जनो, या कलियुगामध्ये खरा संत ओळखणे हे विलक्षण अवघड आहे, विलक्षण. त्यामुळं श्री महाराजांनी आम्हाला सांगितलं ना की संत ओळखणं ही आपली पात्रता नाही. मग निदान आपण ज्या या संतांनी हरिनामामध्ये आपलं अस्तित्व ठेवलं त्या नामालाच संत म्हणून स्वीकारू, त्याच्यावरती श्रद्धा ठेवूत. आणि कुठलंही युग असू द्या, जो हरिनामावरती विसावला त्याचा कार्यभाग कधीच बुडत नाही. सज्जनो, ही वस्तुस्थिती आहे. अशा या कलियुगामध्ये हे चाललेले वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी ज्या आम्हाला स्पष्टपणे आजच्या समाज जीवनामध्ये दिसतात. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.